काका नाश्ता घे। वा अगो ह्या काय नुसतो नाश्तो, चाय नाही आणू? अगं चहा थंड झालाय, गरम करायला ठेवलाय। ये निलिमा, झाला का तुझा वॉक? हो झालं। जाऊ बाय, तुमच्या हातात काय हा? अगं नारळ आहे, रस्त्यात सापडला मला। जाऊ बाई काय हा? ह्यो नारळ किती आणलास घरात? कोणी दिला तुमका? कोणी नाही दिला। अगं सांगितलं ना रस्त्यात सापडला म्हणून। मी जात होते आणि माझं लक्ष गेलं, हा पडलेला दिसला म्हणून आणला उचलून। मला ना या लोकांचं काही कळतच नाही, उगाच नको त्या कारणावरून या अशा गोष्टी कशाला वाया घालवतात। त्यापेक्षा एखाद्या गरीबाला दिले असते ना। जाऊबाई ह्यो ओवाळून टाकलेलो नारळ हा असं घरात आणूचा नसता। कोण वापरणार तो? फेकून देवा तो आधी। सरिता अगं काय आहे? अगं एक साधा नारळ आहे हा। वहिनी तसा नसता है, उगाच कोण किती नारळ टाकत? मग नारळ बाहेर टाकल्याने असं काय होणार आहे? काय होतं ते तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसणार आहे का त्यावर? मामा नारळ कसला आहे? हा विधीचा नारळ आहे, तो घरात आणायचा नसतो। माधव प्लीज आर्चिसला आता काहीतरी सांगू नको। ता काय नाही, आत्ताच्या आता तो नारळ फेकून द्यावा का? बघूया ना काय होतंय ते। हो घरात एवढा चाललेला हा, अजून काय नको त्या? दत्ता जरा पांडूला बोलव। होय पांडू, हे पांडू काय आहे हे? निलिमा किमान एवढं तरी माझं ऐक। दत्ताभाऊ हाक दिलास? होय हे बघ, तो नारळ घे आणि लांब खाईतरी टाकून दे। हो माझा तू देन ते का? हा मग तू हे घे। लांब टाकून दे। काय झालं? अरे मेल्या बाहेर जाऊन लांब खाईतरी टाकून दे। बाहेर जाऊन लांब टाकू तो? विसरलंय, टाकतंय बाहेर जाऊन लांब टाकतंय। माधवा वैनिक सांगून ठेवा, हे असं घरात आणल्यावर काय होता त्यांना माहित नाही तर सांग त्यांना काय होता ते। सॉरी सॉरी। आपण जे वागतोय ते बरोबर आहे असं मनाशी ठरवून ठेवलंयस ना तू, मग हे सॉरी कशाला? मी तुझ्याशी असं वागायला नको होतं। काय गो खय गेले तिघे? ह्याच विचारूक थांबलास काय? विचारलंय तेवढा सांग, खय गेले तिघे? माका नाही माहित, तुका नाही माहिती? दत्ता तुका विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय तरी टाकता काय गो? मी काय त्यांका पदराक बांधून फिरते? गेले असतील भाव भाव खयते, तिघे पण गेले असतील जमिनीच्या कामासाठी। माका कळूक देणत नाही, आपापला बघतात निसता। मी पण बघून घेतोय या घरात माझा सुद्धा वाटो असा। मी तुमका काय विचारते, पण तुम्ही काही बोलतच नाही आहात। सांगितलं ना तुला, वेळ लागणार। तोपर्यंत या घरात माझा काय झाला तर? तुला कोणीही काही करू शकत नाही। तुमका काय माहित? कायद्याची भीती आहे त्यांना। मग तोच कायदो वापरून तुम्ही माझो वाटो माका मिळवू का देत नाही? माझ्या आईचे दागिने माका मिळत कसे नाही? तुझ्या आईचे ते दागिने आहेत
याचा काही पुरावा आहे तुझ्याकडं? म्हणजे अगं तुझ्या आईचे ते दागिने आहेत असं सिद्ध झाल्याशिवाय तुला ते दागिने मिळणार कसे? मग ता तुम्ही करा. तर त्यालाच वेळ लागतोय ना. कागदावर माझ्या बोटाचे ठसे घेताना सगळा भयत असं सांगितलंस ना माका. मग आता वेळ किती आडवी येता. काय म्हणायचंय तुला? माका कळता हा सगळा. तुम्ही आता त्यांच्या बाजूने हास ना. काय बोलतेस सुषमा तू? त्या दिवशी माझ्याकडून ठसे घेऊन गेल्यावर तुम्ही बराच वेळ खाली बसला होतास. आवाज नाही, वाद नाही, सगळा निवांत. तुमचा काय चालला होता तर माका काय माहित. मी तुला फसवतोय असं म्हणायचं का तुला? तुमचा काय, तुम्ही तुमचा फायदो बघशाल. माझा काय पडला हा कुणाक आणि सगळ्या गावाक माहित. हा फैसला थय आणि थैसला है. या व्यवहारात तुमचा हात कुणीच पकडू शकत नाही. काय बोलतेस तू सुषमा? मी तुझ्यासाठी एवढं करतोय आणि तू मला सुनावतेस? मग माझा काम किती करत नाही. नाही करणार. जा. तुला दागिने हवेत ना, बघ जा तुला दुसरा कोण मिळवून देते का. चालते हो इथून. आणि त्या कागदावर माझ्या बोटांचे ठसे घेतले त्याचा काय? तुझ्याच भल्यासाठी करत होतो पण आता नाही करणार. या बरा नाही. मी तुमका सांगितला होता माझ्या वाकड्यात शिरू नको. काय करणार आहेस तू? जा, काय करायचं ते कर. जा, निघ इथून. नाही जाणार. तू हे काय करतस? यो नायकांचं वाडो नाही हा. होय ना वकील काका. आता सगळा कळता हा. तुम्ही काय करता हा ता दिसता हा. निघ म्हटलं नाहीत ना. या बरा नाही केला तुम्ही. बसा. बसा. मी पाणी पिऊन येतो. ह्या घरातून हे इला होता. काय काम होत याचा? दत्ता, ते सोड. आपण आपल्या मुद्द्यावर बोलूया. बोला. काका, रक्त गळ्यावर. कुणीतरी वार केलाय वाटतं. नाही काका. काका, मला काय वाटतं आपण ना त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊया. थंय पोलीस केस आहेत. अरे पण आपण काही केलंच नाहीये तर टेन्शन घ्यायचं कशाला. नायकांच्या घरात जमिनीवरून वाद चाललेले हत. त्या नायकांनीच वकिलांवर वार केलेलो हा. आपण काही केलेलं नाहीये ना, मग कशाला घाबरायचं आपण. पण कोणी मारलं असेल त्यांना?